उडान एक्सप्रेसचे लायनर बोट हिट होऊन खासल्याने धूर निघाला आणि यामुळे धूर पाहून प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आणि त्यामुळे प्रवाशांनी उड्या सुद्धा मारल्या। इगतपुरीमधील मुंढे गावाजवळ ही घटना घडली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बातमी आपण पाहतो इगतपुरीमधून। अधिकची माहिती घेतो आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील आपल्या सोबत आहेत। खुशाल, नेमकं काय झालंय? परिस्थिती नियंत्रणात आहे का? सध्या खरं तर इगतपुरी तालुक्यातल्या मुंढे गावजवळ गोदान एक्सप्रेस जी ही त्या ठिकाणून जात असताना डब्याच्या खालून धूर निघत असल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं। त्यानंतर गाडी त्या ठिकाणी थांबवण्यात आली। गार्ड आणि चालकाने या ठिकाणी प्रसंगावधान राखत गाडी थांबवून घेतली। त्यानंतर प्रवाशांना ज्यावेळेस या गाडीच्या खालून धूर येत असल्याचं दिसून आलं त्यावेळेस प्रवाशांची काहीशी धांदल या ठिकाणी उडाली होती आणि अनेक प्रवाशांनी धूर पाहून गाडीतनं उड्या देखील खाली मारल्या होत्या। मात्र गार्ड आणि ड्रायव्हर या दोघांनी उतरून गाडी खाली चेक केलं। त्यावेळेस या ठिकाणी गाडीच्या ड्रायव्हर दोघांनी या ठिकाणी चेक केलं। ओव्हर हिट होऊन घासले गेल्यामुळे या ठिकाणी धूर येत असल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर प्रवाशांना देखील या ठिकाणी सावध करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर गाडीचा गार्ड आणि ड्रायव्हर यांनी प्रवाशांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर गाडी इगतपुरी स्थानकात आल्यानंतर गाडीच्या बोगी लायनर दुरुस्त करून मुंबईच्या दिशेने आता रवाना करण्यात आलेली आहे। श्रद्धा, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। Thank you.